नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी शेणखत कसं बनवू शकता, कावडंग कंपोस्ट। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे तर सांगणारच आहे की तुम्हाला कावडंग कंपोस्ट म्हणजे शेणखत घरच्या घरी कसं तयार करायचं आहे, सोबतच याला कसं झाडात वापरायचं ते पण सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। सगळ्यात पहिले तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणतेही कंटेनर्स वगैरे घेऊन घ्यायचं आहे किंवा तुम्ही जे आहे ते असं जे आपले पोते वगैरे असतात ते पोते पण घेऊ शकता किंवा तुम्ही जे पॉट्स असतात, जे मटके असतात ते पण घेऊ शकतात, त्याच्यात पण कंपोस्ट बनवू शकता। तर जे पण तुम्ही कंटेनर्स किंवा काही पण घ्याल त्याच्यात तुम्हाला ड्रेनेज होल नक्की बनवायचं आहे, म्हणजे छिद्र नक्की बनवायचं आहे जेणे की पाणी बाहेर जाऊ शकणार, अजून आपलं खत जे आहे ते चांगल्याने तयार होऊ शकणार। तर हा पहिला पॉईंट झाला। मग सगळ्यात आता तुम्हाला शेणखत बनवण्यासाठी शेणखत लागेल तर शेणखत कुठे पण शॉप्स वगैरेपासून घेऊ शकता, नर्सरीपासून घेऊ शकता किंवा तुमचा दूधवाला वगैरे देत असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता। मग शेणखत तयार करण्यासाठी आता हे आपलं शेण पण आपल्यासाठी तयार झालं। तर हे फर्स्ट झालं। सेकंड झालं कंटेनर्सचं सांगितलं। मग तुम्हाला पुढची स्टेप काय करायचं आहे, जे पण असेल त्यांना शेणखत जसं कडक असेल फॉर्ममध्ये तर ते तुम्हाला त्याचे चांगले बारीक तुकडे करून घ्यायचं आहे, म्हणजे पावडर बनवायचं आहे। समजा ते पावडरच असलं तर मग तुम्ही नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकता। नेक्स्ट स्टेपवर काय करायचं आहे, कंटेनरमध्ये तुम्हाला खाली सगळ्यात जी आहे ती हलकीशी मातीची लेअर टाकायची आहे, त्याच्यावरती मग तुम्हाला हे टाकायचं आहे शेणखत आणि याच्यात तुम्हाला कडुलिंबाची माती, कडुलिंबाच्या झाडाखालची माती किंवा कोणतंही जुनं झाड तुमच्या घराच्या जवळपास असेल तर ते तुम्हाला माती घेऊन यायची, कोणत्याही मोठ्या जुन्या झाडाची माती खालची ती माती घेऊन तुमच्या या शेणखतमध्ये टाकायची आहे। थोडीशी, जास्त नाही, अशी हलकीशी मुठभरच माती आपल्याला त्याच्यात खतामध्ये टाकायची आहे। मग एवढं झालं। महिला रेग्युलर वॉटरिंग करत राहायचं आहे। उन्हाळ्यात समजा खत तयार करत असाल, हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात तर काहीच गरज नाही आहे पाणी टाकायची। हिवाळ्यात तुम्ही याला 4-5 दिवसा किंवा आठवड्यातनं एकदा पाणी टाकू शकता। अजून जे उन्हाळ्यात आहे ते तुम्हाला रोज थोडं थोडं पाणी टाकायला पाहिजे, खूप एकदम ओलं नाही करायचं आहे, पण हलकंसं पाणी टाकत राहायचं जेणे की शेणखत ओलं राहील आणि ते लवकरात लवकर तयार होईल, कारण उन्हाळ्यात खूप ऊन असते तर त्याच्यामुळे तयार नाही होत। पाहू शकता असं घेऊ शकता किंवा हे असे पॉट्स असतात, कोंड्यांमध्ये बनवू शकता किंवा असे मटके जे असतात मित्रांनो मातीचे, याच्यात तयार करायला पाहिजे, याच्यात बेस्ट खत बनेल। समजा तुम्हाला बेस्ट पाहिजे की कशात बनवायला पाहिजे खत, तर प्लास्टिक किंवा कोणत्याही कंटेनर्सपेक्षा हे जे आपले मटके असतात याच्यात तयार करायला पाहिजे, याच्यात खूप चांगली खत बनेल। मग आता पुढचा आपला जो पार्ट आहे ते आहे की जे आहे गूळ जे असते, ते गूळ तुम्हाला याच्यात टाकायचं आहे। जे आपलं शेणखतचं मी माती वगैरेचं सांगितलं, गुळचा एक तुकडा टाकून द्यायचा आहे किंवा गुळला पाण्यात ठेवू शकता, पाणी मिक्स करून ते जे गुळाचं पाणी असेल ते शेणखतात टाकून द्या, याने डिकम्पोजिशन प्रोसेस फास्ट होईल आणि लवकरात लवकर डिकम्पोज होईल। मग पुढचा पॉईंट आहे की तुम्ही याला जे आहे केमिकलपासून तयार करू शकता। हे रेकमेंडेड नाही आहे, पण तुम्हाला खूप चांगलं खत तयार करायचं असलं आणि किंवा तुम्ही केमिकल फर्टिलायझर वापरत असाल, जसं मी तर नाही वापरत, पण समजा तुम्ही वापरत असाल तर युरियाचा 1 चमचा तुम्ही गुळाच्या जागी टाकू शकता, जेणे की खत खूप चांगली अजून लवकर बनेल। तर हा पण एक पॉईंट आहे। समजा केमिकल यूज करत असाल तर तुम्ही याला वापरू शकता। मग याला तुम्हाला झाकून 2 ते 3 महिन्यासाठी ठेवून द्यायचं आहे। समजा तुम्हाला खूप चांगली बेस्ट खत बनवायची आहे तर तुम्हाला 3 महिने या खताला ठेवायला पाहिजे। समजा तुमच्याकडे टाईम नसेल, तुम्हाला लवकरात लवकर वापरायचं आहे तर तुम्ही 1 ते 1.5 महिन्यानंतर पण हे शेणखत झाडामध्ये वापरू शकता। आता जाणून घेऊ मित्रांनो की शेणखत आपल्याला झाडात कसं वापरायचं आहे। सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे की तुम्हाला फुल डिकम्पोज खतच वापरायचं आहे। दुसरा पॉईंट आहे की जे आपलं कंपोस्ट आहे चांगल्याने ते मातीसारखं झालेलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला वापरायचं आहे। जी टॉप सरफेस लेअर अशी माती आहे ती तुम्हाला काढून टाकायची, पाहू शकता, आणि मग तुम्हाला शेणखत चांगल्याने आजूबाजूने सगळीकडे टाकून द्यायचं। कुंड्यामध्ये असेल तर कुंड्याची सगळ्यात जी टॉप लेअर माती असते ती काढायची आहे आणि त्याच्यावर चांगल्याने शेणखत टाकायचं आहे। मग जी आपण माती काढलेली होती ती परत पाहू शकता, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही ती काढलेली माती परत त्याच्या आपल्या शेणखतवर टाकून द्यायचं आणि चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो शेणखत घरी बनवायचं आहे, अजून त्याला असं वापरायचं आहे झाडांमध्ये। कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता स्क्रीनवर व्हिडिओज येत असतील, शेणखताचा पण वापर कसं करायचा डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्याचा व्हिडिओ येत असतील त्याला क्लिक करून नक्की पाहाल। स्क्रीनवर फर्टिलायझरची पण एक प्लेलिस्ट येत असेल त्याला पण क्लिक करून नक्की पाहाल। तर मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप पण नक्की जॉईन कराल, त्याच्यात तुम्ही झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता। लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून ठेवली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, झाडासंबंधित प्रश्न तिकडे विचारू शकता। अजून इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा। धन्यवाद।